दिव्यांग दिनानिमित्त 3 डिसेंबर रोजी तहसील प्रांगणात दिव्यांगांचा भव्य मेळावा साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटक विष्णू वैरागडे होते। आपल्या प्रास्ताविकेत भाषणात प्राध्यापक जय चव्हाण यांनी अपंग हा समाजाचा अविभाज्य घटक आहे असं प्रतिपादन केलं। अध्यक्ष भाषणात संतोष व्यास यांनी दिव्यांगांच्या समस्या लवकरच दूर करू आणि दिव्यांगांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांना देण्यात आली। दिव्यांग बांधवांना वेळोवेळी मदत करण्यासाठी नेहमी तत्पर राहीन असंही त्यांनी सांगितलं। दिव्यांगांना समाज समान संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणं आणि त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हा कार्यक्रम साजरा करण्याचा मुख्य उद्देश होता। या कार्यक्रमाला असंख्य दिव्यांग महिला भगिनी उपस्थित होत्या। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रमोद आडे यांनी। आज अपंग दिनाच्या निमित्त तुम्ही अपंग बांधवांना काय संदेश देणार आहे या आमच्या माध्यमातून? प्रथमचा संदेश हा आहे, आज जागतिक अपंग दिनाच्या सर्व दिव्यांगांना हार्दिक शुभेच्छा। रुद्र अपंग संघटना व आधार फाउंडेशनच्या वतीने आज जो 3 डिसेंबर कार्यक्रम मनवला जातो तो फक्त एक छोटासा नाही, तो पूर्ण विश्वात मनवला जावा असा आमचा एक उद्देश आहे। जसं घरोघरी दिवाळी साजरी केली जाते तसं गावोगावी दिव्यांग दिवस हा साजरा केला जावा आणि प्रत्येक दिव्यांगांना एक भेट स्वरूप म्हणून शासनाने त्यांना त्यांची मूलभूत सुविधा पुरवाव्या हा एक संदेश आहे। आणि याच्यानंतर दिव्यांगांना साहित्य ज्या काही वस्तू लागतात त्या शासनाने विना कुठल्या अटी शर्तीने देण्यात याव्या हा आमचा एक सगळ्यात मोठा त्यांना संदेश आहे सरकारला। पिशोर येथून जवळ असलेल्या पळशी बुद्रुक इथं जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आले। पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष दारकुंडे, मुस्ताक शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश गायकवाड होते। यावेळी ग्रामपंचायत अधिकारी एस गोसावी, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष मंजूर मुल्ला शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी 12 दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। यावेळी गावातील नागरिकांची उपस्थिती होती। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल ते जळगाव जामोद या प्रमुख महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून खचलेला पांडव नदीवरील पुलाचा काही भाग आजही नादुरुस्त असल्यानं मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते। या मार्गावर काही महिन्यांपूर्वी केळीनं भरलेल्या आयशर आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला होता। त्या घटनेनंतरही संबंधित विभागानं रस्त्याची पाहणी किंवा दुरुस्ती करण्याचे कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याची नागरिकांमध्ये नाराजी आहे। इंडियन गॅस गोडाऊन शेजारील या पुलाच्या ठिकाणी केवळ चुना किंवा पांढरा रंग मारून मार्किंग करण्यात आलं, मात्र प्रत्यक्ष दुरुस्तीला मागील अनेक महिन्यांपासून विलंब होतोय। दरम्यान 1 डिसेंबर रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष देवराव शामराव सोळंके यांच्या नातेवाईकांचा याच ठिकाणी अपघात होण्याचा प्रसंग ओढावला। मोटरसायकल घसरून ते किरकोळ जखमी झाले होते। प्राथमिक उपचारानंतर त्यांना अकोला इथं हलवण्यात आलं। या मार्गावरून शाळा कॉलेजचे विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, शासकीय अधिकारी तसंच सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते। दुरुस्ती अभावी काहीही गंभीर घटना इथे घडू शकते अशी भीती व्यक्त केली जाते। याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हे काम केलं नाही तर भविष्यात भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी। इगतपुरी शहरात दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। खालची पेठ येथील दत्त मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली। जोगेश्वरी येथील कानिफनाथ मंदिरापर्यंत ही शोभायात्रा जाणार आहे। महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले हजारो भक्त मिरवणुकीत दाखल झालेत। बाल नवनाथ, बाल वारकरी, विठ्ठल रखुमाई, शिवपार्वती यांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं। टाळ मृदुंग, ढोल ताशा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात शोभायात्रा निघाली। संपूर्ण शहरात चैतन्यमय वातावरण पसरलं होतं। शहरातील लोकांनी भाविकांना पाण्याचे आणि प्रसादाचं वाटप केलं। महाआरती आणि महाप्रसादानं दत्त जयंती उत्सवाची सांगता होणार आहे। बुलढाणा शहरातील दत्त मंदिरामध्ये श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। धाड नाका परिसरातील दत्त मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम तसंच दत्त मंदिर मित्र मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला, तर श्री दत्ताचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती। यंदाची दत्त जयंती ही गुरुवारी आली आहे।
2014 नंतर पहिल्यांदाच दत्त जयंती गुरुवारी आले, त्यामुळे भाविकांमधून वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. धुळे शहरातील प्राचीन असलेल्या जमनागिरी रोड भागात असलेल्या दत्त मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक पूजा अर्चना करून दुपारच्या सुमारास दत्त जन्मोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. बोला दादा. नमस्कार, मी हेमंत भिकाजी विस्पुते, जमनागिरी रोड दत्त मंदिराचा पुजारी. आज श्री गुरुदत्त जयंती आहे. हा उत्सव आम्ही 1943 सालापासून साजरा करतो आहोत. हे 83वे वर्ष आहे आमचं. दरवर्षी गुरुपौर्णिमा व दत्त जयंती उत्सव तसेच काकड आरती उत्सव मंदिरात साजरे केले जातात. आज सकाळी 6 वाजता महाराजांना अभिषेक झाला, तर 7 वाजता भिक्षेचा कार्यक्रम झाला, 8:30ला नित्य आरती झाली. आता 12:39 वाजता दत्त जन्म आहे. 3 ते 5 स्वानंद भजी मंडळ गोपाळनगर यांचं भजन आहे. तसेच 7 वाजता नित्य आरती आहे व 6 वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दरवर्षीप्रमाणे भाविकांनी लाभ घ्यावा अशी मी आयोजकांतर्फे विनंती करतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषात आज कोल्हापुरातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी दुमदुमली. श्री दत्त जयंती निमित्त दत्त दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिर परिसरात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. पहाटे मंदिरात काकड आरती होऊन पूजा अर्चा अभिषेक सोहळा पार पडला. दत्त संप्रदायाची राजधानी म्हणून नृसिंहवाडीची ओळख आहे, त्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व असून कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर असलेलं हे मंदिर आज गर्दीनं फुलून गेलंय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज. आज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा, दत्त जयंती, दत्त जन्मकाळ श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भाविकांच्या अलोट या सागरामध्ये दत्त जयंतीचा हा उत्सव आज होत आहे. पहाटेच्या वेळी काकड आरती होऊन पहाटेची षोडशोपचार पूजा झालेली आहे. त्यानंतर दत्तचरणी 8 ते 12 या वेळेमध्ये सर्व भाविकांनी आपली सेवा समर्पित करून पंचामृत, लघुरुद्र, महारुद्र पूजा अभिषेक सेवा केलेली आहे. दुपारी 12:30 वाजता दत्तचरणाच्या मुख्य पादुकांवरती, मनोहर पादुकांवरती महापूजा सेवा होईल. त्यानंतर होमान पंचसूत्राचे पठण होऊन 5 वाजता ठीक दत्त जन्मकाळ या ठिकाणी होणार आहे. या अलोट भक्तिसागरामध्ये सर्व भक्तगण दत्तमय वातावरण करून भक्तगण आपली सेवा दत्तचरणी समर्पित करीत आहेत. दिगंबराच्या जयघोषाने श्री क्षेत्र नृसिंहवाडी ही नगरी दुमदुमलेली आहे. आलेल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी दत्त देवस्थानच्या मार्फत व्यवस्थितपणे त्यांना दर्शनाची सोय, त्याचप्रमाणे तीर्थ महाप्रसादाची सोय, येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था ग्रामपंचायतीने केलेली आहे. सर्व अत्यंत सुरळीतपणे या ठिकाणी आणि शिस्तबद्ध पद्धतीने भक्तगण दत्तदर्शन घेत आहेत आणि आपली सेवा दत्तचरणी समर्पित करत आहेत. असा हा अलौकिक सोहळा अवधूत चिंतन. बुलढाणा जिल्ह्यात 10 नगरपालिका नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडलं. बुलढाणा नगरपालिकेत 1 नगराध्यक्ष आणि 30 नगरसेवक पदासाठी 76 बूथवर मतदान झालं. ईव्हीएम मशीन तसंच टपाली मतपेट्या नगरपालिकेच्या वरील हॉलवर तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्यात. स्ट्रॉंग रूम बाहेर 1 अधिकारी आणि 10 पोलीस कर्मचारी तर 1 राज्य राखीव दलाच्या तुकडीचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय. संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीची नजर असणार आहे. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आज राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषद सदस्यांच्या नियुक्ती विरोधातील 4 वर्ष जुन्या याचिकेवर सुनावणी पार पडणार होती. मात्र न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं की हे प्रकरण महाराष्ट्राशी निगडीत असल्यानं मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रिन्सिपल बेंचचे कार्यक्षेत्र आहे. त्यानुसार याचिका थेट मुंबईकडे वर्ग करण्यात आली. याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी राज्यघटनेच्या कलम 173G नुसार 14 ऑक्टोबर 2024च्या 7 MLC नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा दावा केला. महाविकास आघाडी सरकारच्या शिफारसी तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनी फेटाळल्या होत्या. या प्रकरणी पुढील 2 आठवड्यात मुंबईत सविस्तर सुनावणी होणार आहे, ज्यात प्रक्रियेची वैधता तपासली जाईल, असं याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी सांगितलंय. पूर बेंचकडे 12 MLCच्या नियुक्तीबाबतचा विषय याचिका ही ऐकण्यात आलेली होती. कर्णिक बेंच यांच्या पुढे जेव्हा ऐकवण्यात आली तेव्हा आमचे विधितज्ञ संग्राम भोसले यांनी घटनेच्या 173G चा मुद्दा उपस्थित केला आणि 173G प्रमाणे
14 ऑक्टोबरला जे 7 आमदार नेमले गेलेले आहेत ते त्या कायद्यानुसार नाही असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर कर्णिक यांनी त्याच्यामध्ये निरीक्षण असं व्यक्त केलं की सदरचा मुद्दा हा संपूर्ण महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे सदरची याचिका ही मुंबई उच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसकडे वर्ग करण्याचा 2 आठवड्यातला निर्णय दिलेला आहे। त्यामुळे याच्या पुढची ही याचिका चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट याच्या पुढे ती ऐकली जाईल आणि त्यावर तिथे ऐकून निर्णय होईल। त्यामुळे आज एवढंच झालंय की ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये ती वर्ग करण्यात आलेली आहे। हा, आता जानेवारीमध्ये याची याचिका ऐकली जाईल आणि जानेवारीमध्ये याविषयी काही ना काहीतरी निर्णय होईल। बुलढाणा शहरातील प्रशासकीय इमारतीसमोर एका 24 वर्षीय युवकाला 2 जणांनी बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीत युवक गंभीर जखमी झालाय। विकास गणेश निर्मल असे या जखमी युवकाचं नाव असून तो बुलढाणा शहरातील इंदिरानगर इथला रहिवासी आहे। काल दुपारी 2 वाजेच्या सुमारास 2 जण धावत येऊन तू आमचं भांडण का सोडवलं, पुन्हा मध्ये आला तर कायमचं संपू असं म्हणत युवकाला घेरून जबर मारहाण करण्यात आली। मारहाणीत त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या। यात फायटरचा वापर देखील झाल्याचा संशय आहे। युवकावर रुग्णालयात उपचार सुरू असून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच गावाकडील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।